छत्रपती संभाजी महाराजांचे मंचकारोहण 20 जुलै 1680 रोजी झाले, ज्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी म्हणून स्वतःला घोषित केले. तर त्यांचा राज्याभिषेक सोहळा 16 जानेवारी 1681 रोजी रायगड किल्ल्यावर अत्यंत थाटामाटात पार पाडला. रायगड ही मराठा साम्राज्याची राजधानी व स्वराज्याची पवित्र भूमी होती. वैदिक पद्धतीने मंत्रोच्चाराने गजरात आणि धर्मशास्त्रानुसार हा सोहळा संपन्न झाला. संभाजी महाराजांना छत्रपती ही सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आली. राजमुकुट, शस्त्र, राजदंड, तलवार आणि सिंहासन ही राजसत्तेचे प्रतीक त्यांना अर्पण करण्यात आले. हा सोहळा केवळ सत्तारोहणाचा नव्हता, तर तो स्वराज्याच्या सातत्याचा आणि स्वातंत्र्याच्या निर्धाराचा उद्देश होता. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक हा धैर्य, बलिदान आणि राष्ट्रनीतीचे प्रतीक मानला जातो. जय शिवराय, राधे राधे. कसे सर्वजण मजेत ना? फिरताना फिरलाच पाहिजे. पुन्हा एकदा स्वागत सर्वांचा मराठमोळा युट्यूब चॅनल मध्ये. आज आपली मॉर्निंग शिफ्ट होती. आज आपण ऑफिसमध्ये लवकर आलो. तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून समजलं असेल आज आपण लवकर का आलो. हो, अर्थातच हा सोहळा किंवा सण नाही, हा स्वाभिमान आहे. शौर्य, त्याग आणि स्वराज्याचा इतिहास आहे आणि हा महाराष्ट्राचा गौरव आहे. आज छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपण गुलाम म्हणून नाही, तर राज्य करण्यासाठी जन्मलो आहोत आणि आपण हा सोहळा अनुभवण्यासाठी जाणार श्रीमान रायगडवर. तर चला मित्रांनो, या शौर्य, त्याग आणि स्वराज्याच्या क्षणाचे साक्षीदार होऊया. आमची मंडळी बघा, आमचा बर्थडे बॉय हे आमचे बर्थडे बॉय आहेत. हे पण येणार पाहिजे, लेट येतील. इथनं एंट्री आहे, तर आम्ही लेट आलो त्यामुळे बंद ठेवली एंट्री. लवकर आलो असतो ना तर जायला, कारण आपला मित्र गेला तिथूनच. आम्ही लेट आलो त्यामुळे आता गाडी इथंच लावून इकडनंच ट्रेक चालू करू. भेटू पुढे पायी. मित्रांनो, आता आम्ही वरती आलो. नगरगाच्या मागेच थांबलो. पहिले टेंट लावतो. टेंट लावलं का तुम्हाला करू रात्री काय काय कार्यक्रम आहे. बरं, चला भेटू मग पुढे आपण. आता टेंट लावतो आम्ही. शंभूराज आले तर पालखीत बसून, राष्ट्राची शान आहे रायगड किल्ला, महाराष्ट्राची शान आहे. वरती रात्रीची जेवणाची सोय असते. आम्ही आलो आणि भात संपला. हे आम्हीच बनवतो. तर बघू, वाट बघतो भाताची, किती टाइम लागतो ते. फुकटचा भात घेता, कष्ट काहीच नाही. जय शिवराय.
शुभ सकाळ मित्रांनो. सकाळ झालेली. आता आम्ही उठलो का मॅगी नाश्ता करू. भूक खूप लागली आणि नंतर मग गड फिरू. तुम्हाला दाखवतोच. कार्यक्रम ना सगळं वाटतं कारण उठलो का असं माहोल दिसतच नाही. बघू आता आम्ही गड फिरू तेव्हा तुम्हाला दाखवतोच काय काय आहे का. चला भेटू पुढे राहा सोबत. चला मित्रांनो सर्व काही झालेलं आहे. खूप मजा केली. खूप नाचलो आम्ही. कार्यक्रम पण संपलाय. आता आम्ही उतरायची सुरुवात करू. आम्हाला भूक लागली. आम्ही टेंट जवळ जाऊ. थोडं काय तरी खाऊ. खाल्लं का आम्ही थेट उतरायला सुरुवात करू. बस बाकी काय नाही. चला मित्रांनो सर्व झाले. तू पुढच्या ब्लॉग मध्ये अशा सोबत राहा. जय हिंद जय महाराष्ट्र.